जय आदिवासी मित्रांनो, मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण परत एकदा चाललोय डोंगरात खेकडी भरडाय. युवक सर प्रणव आणि माय असं तिघजण. तर खेकडी हा चला सर असं चला. खेकडी भरडायचे ना, आधी आहे ना आपण आहे ना वरती पाठराव जाणार आहे. खेते पाठर बघाय आणि तिकडनं आल्यानंतर मग येता येता आपण खेकडी भरडत येणार आहे. दगडी भरडून आपण खेकडी पकडत असतो. पण आज आहे ना युवक सरांनी एक मशीन बनवून आणलेली आहे. यंत्र हजारो वर्षांच्या रिसर्च नंतर आम्ही एक यंत्र बनवलं खेकडे पकडायचं. तर सरांनी आहे ना एक यंत्र बनवून आणलंय. तर त्यानं आज आपण खेकडी पकडणार आहे. तर मग बघू कसं आहे यंत्र. त्या सरांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. क्रेजी अबाउट फिशिंग सरांना तर तुम्ही सगळेजण ओळखता. तर आधी आपण जाऊ पाठरावरून मग येत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा. चला. ताईदबाच्या झुरीला वरती निघालोय आणि मग तिथून आपण पारून मोकाय. बाबू हो येताना इकडनंच येऊ ना. मग हा ह्या झुरीला त्या झुरीला जायची गरज आहे का? नाही तसं काय नाही. मग इथेच बघू ना खेकडे ट्राय करून. हो चालेल, इथे येऊ किंवा पलीकडची. इथं आहे ना चान्स खेकडे. हा हा येताना मग इकडनंच येऊ. ऍक्च्युली डोंगर फिरून यायचा प्लॅन होता, पण जरा जागा छान वाटते खेकडे. चला इकडनं आहे. प्रणव बघा कुठून निघालाय. तिथून अवघड आहे जरा चढायला. इथं त्या पाण्याचा कुंड आहे. मित्रांनो, आता आपण मधली वाय दम लागा. मित्रांनो, लय दम लागलाय. बराच वरती आलोय आपण चढून ना. त्या तिकडं आपली घरा दिसता. बराच वर चढून आलोय आणि आवडा डोंगर चढायची सवय नाही ना. हा पारून मोकाय म्हणजे पाठरा आता थोडासा राहिलाय. आपण पाठराव पोचाय. लहानपणी हा डोंगर चढाय काहीच वाटत नव्हता, कारण हेच डोंगरानं आम्ही मामाच्या इकडे जायचो आणि मामाच्या इकडे जायचा आनंद वेगळाच असतो. पण आता गाड्या घोड्या झाल्यामुळं माणूस सहसा डोंगरांना जात नाही. पारुंडे, वडल, धामणखेल काही यात्रा असल्या तरी आम्ही हेच वाटेनं जायचो. हे डोंगराला चढायचं. युवक सर आणि प्रणव खालीच बसला तिथं दम घेऊन येत असन. आपण आलोय आता कानाळावर. अजून एक टप्पा राहिला आपला म्हणजे आपण पोच पठाराव. हो हो, हे बघ युवक सर आत्ताशी दिसायला लागले. डोंगर जाळालेला आहे इथं. पाऊस नाही पडला तरी पण गावात उगवलाय. म्हणजे निसर्ग सर्वात पॉवरफुल, सर्वात पॉवर असन तर ते निसर्गामध्ये. पाऊस न पडता सुद्धा आवडा गावात उगवलाय बघा. हा, आता आपल्याला फक्त आवडा टीकूड चढायचा आहे का आपण पाठरावर जाणार आहे. पण
मित्रांनो, इथं झाडाच्या सावलीला थोडा वेळ आपण बसलोय. आता थोडाच राहिलाय. फार घामाघूम झाला. डोळ्यात घाम गेल्यामुळं जराशी डोळं आता थोडाच राहिलाय, नाहीतर आता आपण पठारावर पोचलेलो आहे. हे बघा, इकडून पठार दिसत बघा. ते पुढं तिकडं आपटी आहे. हे इथं घरा दिसता का, ते टेकडी का, तिथं आपटी गाव आहे. आणि आता आपण पठारावर पोचणार आहे 1-2 मिनिटात. फक्त इथं थोडासा राहिला टप, पण वरती कसं सावली नाही, त्याच्यामुळं इथं बसलोय. इथं जरा झाडाची सावली आहे, त्याच्यामुळे इथं बसलोय. प्रणव युवक सर इथं खाली बऱ्याच वर्षानंतर आहे ना डोंगर चढले इकडं वरती, आणि हा नजारा आपल्याला बऱ्याच वर्षानंतर बघायला मिळतो. मित्रांनो, आता आपण आलोय पठारावर पोचलो बघा. हे इकडं काही घरा, हे इथं 2 दिसता बघा तुम्हाला. इथं 2 दिसता बघा. इथं पाण्याची तळ्या, आणि हे इकडं निर्गली दिसता का, त्याच्या पुढं पण बरीच घरा. अजून त्याच्या पुढं तिकडं त्या पलीकडं तिकडं पण घरा. मित्रांनो, आपण तळ्यापाशी आलोय आता. इथं ह्या उंबराचं झाड आहे, आणि हे उंबराच्या झाडाचे इकडं 2 दगडी तळ्या, खोदलेली तळ्या. हे बघ, या तळा बराच पाणी ते. हे दुसरा तळा नाही, ही डायरेक्ट विहीरच आहे. और वहाँ मुझे एक घर दिखाई दिया. हरभरा, शाळू. मग इथं पाणी चढून असतील टाकी, त्यांनी नळाने पाठवत असतील. हे काय पाईपलाईन पण आहे. मामाच्या इकडे जायचा हाच रस्ता आमचा. तर इथं जायचो त्यावेळेस ही जुनी शाळा आहे, मला चांगली आठवते. आणि आता तिकडं नवीन बांधलेल्या 2, एक अंगणवाडी आहे आणि एक शाळा आहे. 4थी पर्यंत शाळा आहे. नमस्कार बाबा. हे बघा, आता आपल्याला इकडं पुढं जायचंय. ते किल्ले वस्ती का, हरभरा आहे, आणि हरभऱ्यात वाटाणा आहे. हे इकडं वाटाणा आहे. हे बघ, आपण आलोय आता घरांजवळ. मित्रांनो, हे बघा, इथे एक तळा खोदलेला आहे, म्हणजे विहीरच खोदलेली आहे. हे बघा मित्रांनो, चला आता आपण आहे ना खेकडी धरायला जाणार आहे. भरपूर वेळ झालाय. इथलं डिटेल पूर्ण व्हिडिओ आहे ना सरांच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळत. तर आता आपण निघू पटापटा एखाद्या जुरीला बघू सरांनी आणलेली मशीन कशी काम करीत आहे, आपल्याला खेकडी मिळता का नाही ते गेल्यानंतर कळ. इथं आता खेकडा धरायचा आपल्याला. इथं नाही हे बघ, इथं चांगली बिळा दिसता. तर इथं बघू आता खेकडे धरू. सरांनी ना ही मशीन बनवली आहे. बघा, PVC पाईप, इथं बॅटरी आहे, आणि बघा ते काम कसं करीत. त्याला एक नारळाची कवटी लावली, आणि खाली मातीचा तवा आहे. हे बघा, हा. तर असा आवाज आहे. अशी आपण मशीन चालू ठेवणार, आणि त्याच्यानंतर मग बघू खेकडा किती वेळात निघता. तर चला.
तीन तीन खेकडे आल्या बघा एका जागी. इथे एक आहे, ते तिकडे दोन आहे ते बिळात. ये बाबा लवकर बाहेर, इथे पाणी मारते बाबा बघा. विचार मार येते. पण आता ह्या तिन्ही कशा धरायच्या हो? एक धर, एक तरी धर. आपला एक्सपेरिमेंट सक्सेसफुल तर आहे ॲक्च्युली. तिकडची वर आली होती ना. हां कुठली? हां हां प्रणव तू ते त्याच्याकडे लक्ष दे जरा, ते वर नीट पकड. काय झालं आमचं ते मशीन इम्बॅलन्स आहे बघा. इथे पण आली एक आहे आणि इथे पण आली एक. ही इथे दोन आल्यात, दोन आहेत, तीन आहेत, एक दिसत नाही आपल्याला. कोणती बाहेर येते बघूया लवकर. हां हां एक इथे, इथे त्याच्या खालीच आहे. इथे इथे एक आहे आणि इथे एक आहे. ही दोन, ही एक, ही दोन आणि तीन खेकडे बाहेर. मशीनना खेकडी निघाल्या बरं का. तुम्हाला मला दाखवलेलं आहे, एकेच जागी तीन खेकडी निघालेल्या. पण त्या नेमक्या आमचे म्हणजे तोंडासमोरच, आणि त्याच्यामुळं त्या काय आम्हाला पकडता आल्या नाही. पण मशीनीचा प्रयोग सक्सेस झाला का. मशीन लावल्यानंतर सुद्धा खेकडी निघत्या. फक्त आज वातावरण आभाळाचं आहे, ऊन जास्त काय नव्हता, त्याच्यामुळं आवड्या काय खेकडी निघाल्या नाही. पण बऱ्यापैकी खेकडी निघालेल्या. मित्रांनो, आज परत आपण आलोय ते मशीन घेऊन. काल परवाच्या दिवशी आहे ना, वातावरण लई ढगाळ होता आणि आपल्याला काही म्हणजे खेकडी पकडता नाही आल्या. तुम्ही तर बघितलं, मशीनीनं निघालेल्या खेकडी पण आपल्याला त्या पकडता नाही आल्या. तर आज जरा बऱ्यापैकी वातावरण आहे, थोडा ऊन बिन पडत. तर आज परत ती मशीन थोडीशी म्हणजे व्यवस्थित करून आणले सरांनी, आणि आज परत आपण बघणार आहे कवड्या खेकडी मिळते आपल्याला. आपण आधी काय केलं होतं की ते स्टँड लावलं होतं आणि त्या स्टँडला ही अशी मोटर लावली होती. पण आता हे तसं नाही, आणि तो स्टँड सेट करायला पण बराच उशीर आणि त्याला जागा प्लेन लागत होती. तर आपण तो भाग जो आहे तो काढून टाकलाय आणि आता ही मोटर डायरेक्ट याला फिक्स केली आहे. अशी थोडी टाईट फिक्स करायची आहे. ओके. आणि कवटीच्या ऐवजी ना आपण हे वापरतोय आता. बाटली आहे, बाटली कट केली आपण आणि त्याला हा स्क्रू लावलाय. याचा आवाज आहे ना त्या कवटीपेक्षा जास्त येतोय, व्हायब्रेशन जास्त होत आहेत. ते पहिले नट तर काढून घ्या. चालू आहे ना. इथला पण एक आहे. आयुष्यपद एक सोबत 3-4 आले बरं का बाबू. हो ना, इथलं एक येतंय पण बाहेर नाही ना येत एवढा धरण्यासारखा. पळाली, माझ्या हालचालीमुळे पळाली, ती पण पळाली.